नमस्कार. हे गहू 150 ग्राम गहू आहेत. हे रात्री मी चांगलं धुवून भिजत घातले. याचा आपण आता हलवा बनवतोय. ते आता मी मिक्सरला लावून घेणार आहे. हे बघा गहू मी वाटून घेतलं. ते ही चाळण कसली आहे, आपण मैदा चाळतो ना ती, ह्याच्यातून कण पडत नाही खाली. कपड्यापेक्षा ही चाळण चांगली मैद्याची. हे मैद्याच्या चाळणीवर आपण याचं हे दूध काढून घेणार. कपड्यासारखीच आहे ती पातळ एकदम मैद्याची चाळण. थोडं थोडं पाणी टाकून आपण ते गाळून घ्यायचं, म्हणजे ते धुवून निघेल चांगलं. हे बघा आपण गव्हाचं दूध काढून घेतलं ना, जेवढं दूध काढलं तेवढं पाणी ओतून घ्यायचं याच्यात. पाणी ओतलेलं आहे आता हे ओतलंय मी. ओतून झालेलं आहे पाणी. हे बघा ते पातळ दाखव कसं, किती पातळ आहे. ह्याच्यावर येते एवढं. हे पातळ आहे एकदम. हे बघा. इतकं पातळ करायला पाहिजे. ते पावडर, हे 100 ग्राम दूध पावडर टाकतोय मी चवीसाठी. ढवळून घ्यायचे आपण मिक्स करून सगळे. हे कलरसाठी मी थोडीशी हळद टाकून घेते. हे बघा, तुम्ही काय दुसरा कलर टाकू शकता असा. पिवळा, पिवळा, लाल, हिरवा. जास्त नाही, थोडीशी टाका. थोडेसे टाकायचे म्हणजे ते कडवट लागेल. हे ड्रायफ्रूट पावडर टाकते. त्याच्यातच टाकायचं, ते मिक्स होईल चांगलं. कढाईच्या अगोदर टाकलं तर साखर आपल्याला किती गोड पाहिजे त्या चवीनुसार टाकायची. साखर जरा जास्तच लागणार आहे ना. गुळ पण टाकू शकतो ना. गोड पण चालतं. आता आपण गॅस चालू करूया. आता घट्ट होईपर्यंत असा ढवळून घ्यायचा आहे. इथं कुठल्या होतील ढवळतच राहायचं. गॅस कमी ठेवायचा, मंद गॅसवर. उशीर लागतो कढायला ते. हे बघा आपलं मिक्सर आता कसं घट्ट होईत निघाले. बघा अजून घट्ट झालं पाहिजे ते, अजून एकदम घट्ट व्हायला. आता कळलं ते. आता आपल्या याच्यात वेलची पावडर टाकायला लागेल ना. ते आता आपण वेलची पावडर टाकतो याच्यात. एक चमचा आहे बघा. स्वादासाठी. ही साखरेत केलेली वेलची पावडर आहे, नुसतीच वेलची नाही. गुठळी एक पण नाही त्याच्यात. नाही हे काय गुठळी नाही झाली पाहिजे. सडवडीतच राहायला लागतं ते. सुरुवातीला गॅस थोडा
फास्ट ठेवा, नंतर मंद करायचं. हां नंतर मग मंद करायचं. अजून एकदम घट्ट व्हायला पाहिजे. हे बघा. हे चमच्यावरून खाली पडला नाही पाहिजे ना तो, हम्म. म्हणजे लगेच नाही पडला पाहिजे. हे बघा आपलं मिश्रण आता कसं घट्ट झालं. 20-25 मिनटं लागली एवढा घट्ट व्हायला. तेवढा वेळ ढवळत राहायचं. हां झालं आता तयार ते. तर ताटात ओतून ठेवायचं. या ताटाला मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे. याच्यात हे ओतून ठेवायचं आहे. आता साप थंड होईपर्यंत ते तसंच ठेवायचं ना. हां एकदम गार व्हायचं थंड कापायला. हे बघा आपला गव्हाच्या दुधापासून बनवलेला हलवा तयार झाला. आता आपण कट करून घेऊया. हे बघा कशा झाल्यात वड्या त्या. एकदम लबलबीत. हे बघा जसा हलवा असतो ना, तसंच मिठाईमध्ये हलवा असतो ना, तसा हलवा झाला आहे बघा एकदम. हा. माहीमचा हलवा. माहीमचा हलवा. आता तुम्ही बनवून बघा गव्हाच्या दुधाचा. त्याच्यात मी दूध टाकलं नाही, काय टाकलं नाही, काय नाही अजिबात. दूध टाकू शकतो. आपण दुधात बनवू शकतात ना. हां हां दुधात गहू वाटून पण बनवू शकतात. काही